महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। 14 नंबर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे एका आईस्क्रीम पार्लर कारखान्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली। नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज वाजगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या कारखान्यातील भेसळीची कुणकुण लागताच त्यांनी पोलीस पथकासह या कारखान्यावर रात्रीच्या वेळी जाऊन पर्दाफाश केलाय। या कारवाई दरम्यान कथित अन्न भेसळीसाठी वापरले जाणारे हानिकारक रसायने आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले। तसेच कारवाईच्या वेळी कारखानदार आणि काही कामगार घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित शासकीय यंत्रणांकडून सुरू असून अन्न सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे महामार्गालगत असणाऱ्या 14 नंबर मधील वस्तीत बऱ्याच दिवसांपासून रात्रीच्या वेळी सुरू असणाऱ्या या कारखान्यात दुधाचा एकही टिपका न घेता हजारो आईस्क्रीम कांड्या तयार केल्या जात होत्या। त्यामुळे पंचक्रोशीत आश्चर्य व्यक्त होऊन या आईस्क्रीम चालवणाऱ्या कारखानदारावर कठोर शिक्षा करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। दुधाचा टिपका नाही, परंतु इथं लाखो आईस्क्रीम बनतात, लाखो। नमस्ते सर्वांना, जय शिवराय। आपण आहोत 14 नंबर या ठिकाणी आणि आपण पाहतोय तिथे एक आईस्क्रीमचा कारखाना आहे। ग्रामस्थांनी या ठिकाणी 14 नंबरच्या मला फोन केला की या ठिकाणी एक आईस्क्रीमचा बनावट कारखाना सुरू आहे। इथं आल्यानंतर धक्कादायक सगळं पाहायला मिळाले। या ठिकाणी आपण पाहतोय सगळं केमिकल हे प्रत्येकाच्या हातात दिसते। याच्यापासून ती आईस्क्रीम तयार होती आणि जी आईस्क्रीम जी तयार होती, जी मावा कुल्फी, ती शक्यतो लहान मुलं जास्त खातात। आणि आपण पाहतो की या कारखान्यामध्ये एकही दुधाचा टिपका नाही की तुम्ही लहान लेकरांना जे खायला घालता हे विष पाजता का तुम्ही? दारू जो विकतो ना, मग त्याला खरं तर मानलं पाहिजे। तो सांगतो तरी माझ्याकडे दारू पिणारे तेच जातात, पण तुम्ही लोकांच्या ताटात अन्नात विष घालवता। आज लहान लेकरं हे सगळं आईस्क्रीम खातात, दूध पितात, ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळे दूध पितात, आईस्क्रीम खातात। म्हणजे तुम्ही हा एक प्रकारे लोकांची घात केल्यासारखं आहे। अशा लोकांना खरं तर फाशी झाली पाहिजे। बघा ना निलेश, काय म्हणजे काय परिस्थिती। आज माहित नव्हतं कधी आईस्क्रीम अशा पद्धतीने बनवू शकते। आपण पण बरेच आवडीने खाल्ली असेल, परंतु हे पाहिल्यानंतर डिटर्जंट सगळं विशेष म्हणजे ती आईस्क्रीम तिला हे धरलं, हिटर धरला तरी ती वितळणी आईस्क्रीम आणि बरं दिवसा रात्रीचं चालू असतं। ओपन कर बरं। शेअर करता दाखवा कुल्फी कोणती। ही जी हा जो कारखाना आहे आईस्क्रीमचा, हा 14 नंबरला आहे आणि इथल्या तरुणांमुळं खरं तर सतर्कता तरुणांनी या ठिकाणी दाखवली। आम्ही सगळेजण या रात्री इथे धावून आलोय। मला आपल्या तरुण सहकाऱ्यांचा फोन आला की अशा पद्धतीनं काम चालू आहे, पण इथं आम्ही आल्यानंतर हे सगळेजण पळून गेलेत। पण इथं पाहिल्यानंतर बघा तुम्ही सगळे केमिकल पाहताय, इथे एक पण दुधाचा थेंब नाही। संध्याकाळसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।